नमस्कार मित्रांनो, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण केवळ पैशाच्या मागे पळत आहोत. पैसा प्रचंड वाढला, राहणे सुखासीन झाले, उपचार सुविधा वाढल्या. असे असले तरी आजारांचे प्रमाण मात्र खूप वाढले. आधुनिक जीवनशैलीचे आजार दिवसेंदिवस वाढतच आहेत. आरोग्यविषयक समस्या गंभीर होताना दिसत आहेत. आज आपल्या देशात किडनीचे आजार प्रचंड स्पीडने वाढतात आणि दुर्दैवाने आपली किडनी खराब होत आहे. हे बहुतांश व्यक्तींना किडनी पूर्णपणे डॅमेज होईपर्यंत कळतच नाही. पण आपलं शरीर आपल्याला किडनी खराब होत आहे याची काही ना काही लक्षणं बऱ्याच आधीपासून दाखवत असतं. लघवीच्या रंगावरून, लघवीच्या वासावरून, लघवीच्या प्रमाणावरून आपण ही लक्षणं सहजपणे ओळखू शकतो. जर या लक्षणांना लवकर ओळखून वेळीच काळजी घेतली गेली तर आपली किडनी खराब होण्यापासून वाचू शकते. हा व्हिडिओ यासाठीचा आहे. पाठीच्या मागे असलेल्या 2 किडन्या 24 तास रक्ताचं फिल्टरेशन करतात. किडनी खराब झाल्यावर हे फिल्टरेशन थांबतं व रक्त शुद्ध करण्यासाठी डायलिसिससारख्या वेदनादायक प्रक्रियेला सामोरे जावं लागतं. आणि ही गंभीर गोष्ट म्हणजे ज्या वेळेस किडनीचे पेशंट डॉक्टरकडे जातात तोपर्यंत 80% पेशंटच्या किडन्या ऑलरेडी खराब झालेल्या असतात. यामुळेच किडनी फेल्युअरला सायलेंट किलर असं म्हणतात. गेल्या 10 वर्षात भारतामध्ये किडनी फेल व्हायचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. किडनी खराब व्हायच्या एकूण 5 स्टेज असतात. 4थ्या स्टेजपर्यंत जरी किडनीच्या आजारांना आपण ओळखलं तरी आपण डायलिसिसपासून वाचू शकतो. किडनी कधीही एका रात्रीत खराब होत नाही. अनेक वर्षे शरीरामध्ये किडनी खराब व्हायची प्रक्रिया चालू असते आणि 23 लक्षणांच्या द्वारे शरीर आपल्याला किडनीच्या संकटांची आगाऊ माहिती देत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व 23 लक्षणं बारकाईने समजून घेणार आहोत. त्याचबरोबर किडनी फेल्युअर मागील 6 मुख्य कारणंही बघणार आहोत. या 23 लक्षणांपैकी एखाद दुसऱ्या लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करू शकतो, पण 5-6 लक्षणं जर एकाच वेळेस आपल्या शरीरात दिसत असतील तर नक्कीच ही एक चिंतेची बाब आहे. पहिलं लक्षण म्हणजे नॉर्मली आपण युरिनला गेल्यावर थोडासा फेस येतो, पण काही क्षणात हा फेस नष्ट होऊन जातो. पण किडनीचे फिल्टर खराब झाल्याने लघवीतून प्रोटीन लीक होऊन हा फेस 20 ते 25 सेकंद टिकून राहतो. दुसरं लक्षण लघवीमध्ये रक्त आणि प्रोटीन हे दोन्ही मिसळल्यामुळे लघवी जास्त गडद आणि डार्क पिवळ्या रंगाची होते. तिसरं लक्षण किडनीमध्ये टॉक्सिन्स अडकल्यामुळे लघवीचा वास तीव्र येतो. चौथं लक्षण किडनीची रक्त फिल्टर करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण कमी होतं. किडनी खराब होत असल्याचं 5वं लक्षण म्हणजे किडनीचं फिल्टरिंग कमी झाल्यामुळे विषारी घटक शरीरामध्ये तसेच साचून राहतात. त्यामुळे दिवसभर जास्त लघवी लागत नाही, पण रात्री झोपल्यावर वारंवार लघवीला जावं लागतं. 6वं लक्षण शरीरात युरिया वाढल्यामुळे तोंडाला एक प्रकारचा तीव्र असा युरियाचा वास येतो. 7वं लक्षण शरीरामध्ये दूषित घटक साचून राहिल्यामुळे किडनीची सिस्टीम बिघडते आणि वारंवार अपचनाचे त्रास होतात. 8वं लक्षण आपली किडनी इरेथ्रोपोटीन हे लाल रक्तपेशी तयार करणारं हार्मोन बनवते. किडनी डॅमेज झाल्यावर हे काम थांबलं जातं, त्यामुळे हिमोग्लोबिन वेगानं कमी होऊन माणसाला थकवा येतो आणि कमजोरी येते. किडनी खराब होत असल्याचं 9वं लक्षण रक्तात अशुद्धी साचून राहिल्याने रक्त जड होऊन डोक्याच्या नर्व्हसपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे चक्कर येणं किंवा डोकं जड होणं असे त्रास होतात. 10वं लक्षण शरीरामध्ये टॉक्सिन जमा झाल्यामुळे भूक कमी होते, काही खायची इच्छा होत नाही किंवा खाल्ल्यावर उलट्या होतात.
11वं लक्षण, शरीरामध्ये विषारी घटक वाढल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि सतत चिडचिड होते किंवा मन अस्वस्थ राहतं. 12वं लक्षण, मेंदूमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊन मनाचा गोंधळ उडतो. त्यामुळे मनाची एकाग्रता करण्याची क्षमता संपून जाते. किडनी खराब होत असल्याचं 13वं लक्षण म्हणजे शरीरातून प्रोटीन कमी झाल्यामुळे सर्व स्नायूंची शक्ती कमी होते आणि त्यामुळे शरीर शक्तिहीन होते. 14वं लक्षण, किडनीचे फिल्टर खराब झाल्यामुळे सोडियमसारखे विषारी घटक पायामध्ये साठून राहतात व पायाला आणि टाचेला सूज येते. अनेकदा सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवतीही सूज असते. 15वं लक्षण, जेव्हा किडनीचं फिल्टरेशन खूप कमी होतं तेव्हा सोडियम सगळ्या शरीरामध्ये पसरून संपूर्ण शरीराला सूज येते. 16वं लक्षण म्हणजे शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि कॅल्शियम फॉस्फरसच्या लेवलमध्ये असंतुलन होत त्वचा ड्राय होते आणि त्वचेवर ठिकठिकाणी खाज यायला लागते. किडनी खराब होत असल्याचं 17वं लक्षण म्हणजे रक्तातील टॉक्सिन्समुळे त्वचेवर ठिकठिकाणी फोड येतात आणि त्वचेचा रंग बदलून जास्त गडद होतो. 18वं लक्षण, हाय ब्लड प्रेशर वाढून डोळ्यांच्या रक्तवाहिन्या खराब होतात आणि डोळ्यांमध्ये अंधुकपणा येतो, दृष्टी अस्पष्ट होते. 19वं लक्षण, किडनीला इन्फेक्शन झाल्यामुळे किडनीला सूज येऊन पाठीत तीव्र वेदना होतात व त्याच वेळेस आपल्याला ताप पण येतो. किडनी खराब होत असल्याचं 20वं लक्षण म्हणजे किडनी शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करून ब्लड प्रेशरवर कंट्रोल ठेवते, पण किडनी डॅमेज झाल्यावर ब्लड प्रेशर अचानक शूट होतो. 21वं लक्षण, शरीरातील दूषित द्रव पदार्थ फुफ्फुसात साचल्यामुळे थोड्या हालचालीमुळे पण आपल्याला धाप लागायला लागते. 22वं लक्षण, रक्त घट्ट होऊन सर्क्युलेशनला प्रॉब्लेम होतो व हृदयावर प्रेशर येऊन हृदयाचे ठोके वाढतात. 23वं लक्षण, किडनीला सूज येऊन पोटात पाणी साचते आणि तीव्र स्वरूपाची पोटदुखी होते. मित्रांनो, या 23 लक्षणांपैकी बरीच लक्षणं आपल्यापैकी प्रत्येकामध्ये अधूनमधून दिसत असतात, पण प्रत्येक वेळेस ही लक्षणं किडनी प्रॉब्लेममुळेच होतात असं नसतं. मग ही लक्षणं किडनी प्रॉब्लेममुळे दिसत आहेत का नाही हे नेमकं ओळखायचं कसं? तर यासाठी आधी आपल्याला किडनी खराब व्हायच्या मागची 6 मुख्य कारणं बघावी लागतील. आता आपण यापूर्वी बघितलेल्या 23 लक्षणांपैकी कोणतेही 5 लक्षणं आपल्यात जर दिसत असतील आणि आता जी 6 कारणं आपण बघणार आहोत त्यापैकी कमीत कमी 2 कारणं जर आपल्या बाबतीत घडत असतील तर तुम्ही गांभीर्याने किडनीकडे लक्ष देण्याची गरज आहे. या 6 कारणांपैकी कारण नंबर 1 म्हणजे हाय ब्लड प्रेशर. किडनीमध्ये नेफ्रॉन नावाच्या लाखो सूक्ष्म अशा रक्तवाहिन्या असतात ज्या रक्ताला फिल्टर करतात. हाय ब्लड प्रेशरमुळे या रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण येतो व रक्त वाहण्याची स्पेस कमी होते. त्यामुळेच रक्त शुद्ध करणाऱ्या किडनीच्या फिल्टर्सवर एक्स्ट्रा ताण येतो आणि हे फिल्टर कायमचे डॅमेज होतात. कारण नंबर 2, कायम वाढलेली शुगर. रक्तातली जास्तीची साखर रक्तामध्ये चिकटपणा आणते. किडनीच्या रक्त शुद्ध करणाऱ्या फिल्टर्सला ही चिकट साखर क्लिअर करायला खूप जास्त ताण येतो. त्यामुळे डायबेटिक नेफ्रोपॅथी हा किडनीचा एक गंभीर आजार होतो. कारण नंबर 3, पाणी कमी पिणं. जेव्हा आपण आपली गाडी धुतो किंवा बाथरूम धुतो तेव्हा आपण भरपूर पाणी वापरतो. त्याच पद्धतीने शरीर आतून स्वच्छ करायचं असेल तर शरीराला सुद्धा आतमध्ये भरपूर पाणी लागणार आहे. शरीरात पाणी कमी झाल्यास किडनीवर रक्तामधील अशुद्धी काढून टाकताना खूपच जास्त ताण येतो आणि किडनी डॅमेज व्हायची शक्यता खूप जास्त वाढते. कारण नंबर 4, प्रमाणाबाहेर पेन किलर किंवा अँटीबायोटिक्स घेणं.
जास्त प्रमाणात पेनकिलरचा वापर केल्यामुळे त्यांच्यातील हर्ष केमिकल्सला गाळणं, स्वच्छ करणं किडनीसाठी अशक्य होऊन बसतं. त्यामुळे किडनीच्या टिश्यूजला सूज येते आणि नेफ्रॉन खराब होतात. कारण नंबर 5, जास्त चहा, कॉफी आणि सिगारेट पिणं. चहा, कॉफी आणि तंबाखूमध्ये कॅफीन, टॅनिन आणि निकोटीन हे अतिसूक्ष्म विषारी कण असतात. हे विषारी कण शरीराला अतिप्रमाणात झाल्यास किडनीला त्यांना फिल्टर करणं अवघड होऊन जातं आणि किडनी खराब व्हायची शक्यता बरीच वाढते. कारण नंबर 6, अतिप्रमाणात दारू पिणं. दारूमुळे शरीरात अल्कोहोल हा विषारी घटक प्रवेश करतो, जो बाहेर काढण्यासाठी किडनीला नेहमीपेक्षा 5 पट जास्त मेहनत करावी लागते. दीर्घकाळ दारू पिल्यास किडनीला हा एक्स्ट्रा ताण सहन होत नाही आणि किडनी फेल होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. या 6 कारणांपैकी जेवढी जास्त कारणं आपल्या शरीरात असतील तेवढी किडनी खराब व्हायची शक्यता जास्त वाढते. पण तुम्हाला जर असं वाटत असेल आपली किडनी कायमस्वरूपी निरोगी राहावी, तर मी तुम्हाला अशा काही सोप्या आणि नैसर्गिक टिप्स सांगणार आहे की ज्यांनी आपण आपल्या किडनीला कायम तरुण आणि निरोगी ठेवू शकतो. निसर्गाने अनेक फळं आपल्या अवयवांच्या आकाराची बनवली आहेत. तुम्ही जर राजमा बघितला तर तो सेम टू सेम आपल्या किडनीसारखा दिसतो. त्यामुळे इंग्लिशमध्ये राजम्याला किडनी बीन्स हेच नाव आहे. जर तुम्हाला वाताचा किंवा युरिक ॲसिडचा त्रास नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी राजमा खावा. त्याने किडनी प्रॉब्लेम व्हायची शक्यता खूप कमी होते. त्याचबरोबर हॉटेलचं खाणं, प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्न, पॅकेटमधील पॅक अन्न, ॲनिमल प्रोटीन असलेले चिकन, अंडी, मासे हे पदार्थ आजच्या आज बंद करा. दम लागेल, थोडा घाम येईल असा व्यायाम करा. सिगारेट, तंबाखू, दारू, चहा, कॉफी या 5 गोष्टी आजच्या आज बंद करा. खूप सारं पाणी प्या आणि 40 नंतर दर 3 महिन्यांनी ब्लड प्रेशर आणि शुगर चेक करा. आयुर्वेदामध्ये किडनी आणि मूत्राशयाच्या प्रॉब्लेमसाठी भूक, क्षुरादी, गुगुळ, चंद्रप्रभावती, पुनर्नवा, गुगळ अशी अनेक इफेक्टिव्ह औषधं सांगितलेली आहेत. योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही ही औषधेसुद्धा घेऊ शकता. मित्रांनो, अनेक वेळा मोठ्या औषधांनी जे फायदे होत नाहीत ते फायदे जीवनपद्धतीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये छोटेसे बदल करून होतात. आधुनिक काळात आपल्याला या सर्व ज्ञानाचा विसर पडला आहे. हेच प्राचीन ज्ञान पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न आहे. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईकसुद्धा जरूर करा. धन्यवाद.